नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटन उकड। चला तर मग सुरुवात करूया। मटन आणि रस्सा तयार करण्यासाठी आपण 750 ग्रॅम मटन घेतलेले आहे। एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे। अर्धे आपण टोमॅटो घेतलेले आहे। मटन आणि रस्सा तयार करण्यासाठी आपण अर्धी वाटी खोबरं बारीक चिरून घेतलेले आहे। मगज बी आणि तीळ आपण एक चमचा असा घेतलेला आहे। 2 चमचे आपले अद्रक लसणाची पेस्ट होईल इतपत आपण अद्रक लसूण घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता ही सगळी जिन्नस आपण वाटून घ्यायची आहे। मिक्सर ग्राइंडर मध्ये आपण ही सगळी जिन्नस टाकून घ्यायची आहे। आपलं वाटण झालंय की नाही आपण एकदा चेक करून घेऊ। एकदम परफेक्ट असं आपलं वाटण बारीक झालेलं आहे। आता आपण फोडणी करायला घेऊ। एका पातेल्यामध्ये आपण 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे। यामध्ये आपण कांदा घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। यामध्ये आपण चरबी टाकून घेतलेली आहे, ती देखील आपण कांद्यासोबत परतवून घेतली आहे। आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला आपला व्यवस्थित परतला गेलाय। आपलं तेल सेपरेट झालेलं आहे। आपला मसाला व्यवस्थित परतला गेलाय। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकून घेतलंय आपण, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। एकदा व्यवस्थित आपण मटण हलवून घेऊया। आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवायचंय आणि झाकणावर आपण पाणी टाकून मटण शिजू द्यायचंय। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये आपल्याला, फक्त मिठामध्येच आपल्याला मटण शिजू द्यायचंय। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करू आपलं मटण कितपत शिजलंय ते। आपल्या मटणाला एकदम छान असं पाणी सुटलेलं आहे। एकदम सुंदर असा सुगंध येतोय। आता आपण ते हलवून घेऊया। आपण अजिबात पाण्याचा वापर केला नव्हता। कांदा आणि मिठामुळे आपल्या मटणाला पाणी सुटलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं मटण बऱ्यापैकी शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अजून 5 ते 10 मिनिटं आपण याला असंच शिजू द्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेतोय आणि झाकण लावून पुन्हा देऊ। 20 मिनिटं झालेली आहे। आता आपण चेक करू आपलं मटण शिजलंय की नाही। आपलं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे। आपलं आळणी रस्सा तयार झालेला आहे। आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊ।
पाहू शकता किती दाटसर अशी आपली उकड तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।